राज्यात अंमली पदार्थाचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने छत्रपती संभाजीनगरमध्ये एक मोठी कारवाई केली आहे। शहराच्या हद्दीत एमडी ड्रग्ज तयार करण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून पोलिसांनी छापा टाकून 2 सराईत आरोपींना अटक केली आहे। विशेष म्हणजे यातील एक आरोपी उच्च शिक्षित असून त्याने केमिस्ट्रीचं शिक्षण घेतलंय। छत्रपती संभाजीनगरमधील शहानगर मसनदपूर परिसरात काल एका मोठ्या कारवाईने हादरला। सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका पत्र्याच्या शेडमध्ये एमडी ड्रग्ज तयार केले जात असल्याची गुप्त माहिती अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सला मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक अजित टिके आणि उपाधीक्षक साईनाथ ठोंबरे यांच्या नेतृत्वाखाली या पथकाने या ठिकाणी छापा टाकला। या छापात पोलिसांनी तब्बल 3,95,780 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। यामध्ये 65 ग्राम एमडी ड्रग्जसह डिस्टिलेशन प्रोसेससाठी लागणारे साहित्य, राऊंड बॉटम फ्लास्क, कंडेन्सर, लिक्विड केमिकलच्या 12 बाटल्या, सॉलिड केमिकल पावडर आणि मिक्सर मशीनचा समावेश आहे। या प्रकरणी पोलिसांनी रोशन रवींद्र कदम आणि मयूर दीपक जाधव या आरोपीला अटक केली आहे। तर पकडण्यात आलेल्या आरोपींपैकी रोशन कदम याने चक्क रसायनशास्त्राचं शिक्षण घेतलं असून याच ज्ञानाचा वापर तो अंमली पदार्थ तयार करण्यासाठी करत होता, असे प्राथमिक तपासात समोर आले। या दोघांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। हे आरोपी संभाजीनगरमध्ये ड्रग्ज बनविण्याचे धाडस कसे करत होते आणि यांचे धागेदोरे नेमके कुठे जोडले आहेत याचा अधिक तपास आता पोलीस करतायत।